नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या काळात आपण पाहत असाल की खूप सारे शेतकरी हे गांडूळ खत प्रकल्प उभारत आहेत. हा प्रकल्प उभारण्याचे कारण म्हणजे गांडूळ खतापासून घर बसल्या व्यवसाय देखील करता येतो व तसेच त्या गांडूळ खताचा वापर शेतीसाठी देखील केला जातो. तसे पाहिले तर रासायनिक खते वापरल्यामुळे आपल्या जमिनीची खूप जास्त प्रमाणात धूप ही होत आहे. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता देखील कमी होते व त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये तोटा देखील सहन करावा लागत आहे. यामुळेच आपण आज गांडूळ खत प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. गांडूळ खतासाठी लागणारा खर्च, त्याच्या जाती, पाणी, बेड्स ही सर्व माहिती आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बघूयात आपल्याला या प्रकल्पासाठी लागणारा एकूण खर्च. तर आपल्याला आधी गांडूळ खत तयार करण्यासाठी आपल्याला पालापाचोळा, लेंडी खत, तर शेणखत यांची गरज भासणार आहे. ती टाकण्यासाठी कीटकनाशकांची पावडर असेल इत्यादी सामग्री. शेतकरी मित्रांनो, आपल्याला यासाठी एकूण 4,000 रुपये खर्च येणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आज जर मजुरीचा खर्च पाहिला तर मजुरी म्हणजे काय आहे की बेड भरणे, त्यानंतर तयार झालेला माल त्या ठिकाणी काढणे, चाळणे, पॅकिंग करणे असेल, त्यानंतर दररोज 45 दिवस त्या ठिकाणी पाणी मारणे असेल तर नक्कीच याचा खर्च तुम्हाला 2,000 रुपये इतका येणार आहे. तसेच जर ज्या ठिकाणी खर्च पाहिला एक बेडासाठी त्या ठिकाणी 1.5 किलो गांडूळ लागणार आहे आणि याचा खर्च तुम्हाला 750 रुपये इतका येणार आहे. तसेच HDPE बीडची जर किंमत पाहिली तर 2,000 रुपये प्रति बीड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, ज्यामुळे बाजाराची किंमत मोजावी लागेल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपल्याला एकूण खर्च हा 8,750 ते 10,000 पर्यंत आपल्याला एकूण खर्च लागणार आहे. आता बघूयात गांडूळ खत प्रकल्पाबद्दल माहिती. शेतकरी मित्रांनो, गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी आपल्याकडे पुरेशी 1 किंवा 2 गुंठा दमट हवेची जागा असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आपल्याला एक खाली दाखवलेल्या चित्रासारखा एक पत्र्याचा शेड बांधायचा आहे आणि शेड हा आपण आपल्या गरजेनुसार बांधणार. म्हणजे जर तुम्हाला फक्त तुमच्या शेतीसाठी गांडूळ खत तयार करायचे असेल तर तुम्ही एक बारीक पत्र्याचा शेड देखील उभा करू शकता. तसेच जर तुम्हाला एक व्यवसायाच्या दृष्टीने गांडूळ खत प्रकल्प उभा करायचा असेल तर तुम्ही एक मोठा 32x100 किंवा 100x40 शेड मारू शकता, जेणेकरून आपल्याला गांडूळ खताचा साठा हा खूप मोठ्या प्रमाणात करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे शेड बांधताना आपण शेड हा दक्षिण उत्तर या दिशेने बांधा, कारण पूर्व पश्चिम या दिशेने सूर्याचा प्रकाश जास्त येतो. तसेच त्याचा त्रास आपल्या गांडूळ खताला न होण्यासाठी आपण हा प्रकल्प दक्षिण उत्तर दिशेने बांधला तर गांडूळ खत व्यवस्थित जाण्यासाठी आपल्या शेडला हिरव्या रंगाची नेट देखील बांधू शकता, जेणेकरून हवा पाणी आत घुसणार नाही. तसे पाहायला गेलं तर गांडूळ खत शेती ही जास्त खर्चिक बाब नाही. जर तुम्ही एक व्यवसायाच्या दृष्टीने पाहत असाल तर या प्रकल्पात आपल्याला खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आता बघूयात गांडूळ खत बेड्स. शेत बांधल्यानंतर आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी शेडमध्ये एक चौकोनी आकाराचे उभे बेड्स तयार करावे लागणार आहेत. हे बेड्स आपण घरीसुद्धा विटांचे बांधकाम करू शकतो. तसेच सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिले तर तुम्हाला 12x4x2 फूट या आकाराचे HDPE बेड्स त्या ठिकाणी आलेले दिसून येतील. याच्यामध्ये जवळजवळ शेतकरी बंधूंनो 1.5 टनापर्यंत त्या ठिकाणी तुमचा कच्चा माल बसतो आणि ज्यामध्ये 45 दिवसांमध्ये तुम्हाला गांडूळ खत तयार झालेले ठिकठिकाणी दिसून येत असते. आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण बेड्स तयार करू शकतो किंवा विकतसुद्धा घेऊ शकतो. खूप सारे शेतकरी दोन्ही पद्धतीच्या बेड्सचा वापर करून गांडूळ शेती करत असतात आणि जर तुम्ही डोकं लावलं तर अगदी निरनिराळ्या पद्धतीने सुद्धा आपण गांडूळ खत निर्माण करू शकतो. जसे की आपण बांधावर कचरा टाकून त्यात गांडूळ सोडून हे सुद्धा आपण करू शकतो. आता बघूयात गांडूळ खतासाठी कोणते शेण घ्यावे. बेड्स तयार केल्यानंतर आता आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांचे शेण. खूप सारे लोक गांडूळ खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जनावरांचे शेण वापरतात. जर आपल्याला गांडूळ खत कमी दिवसात जास्त प्रमाणात तयार करायचे असेल तर आपण म्हशीचं शेण हे प्रामुख्याने वापर करू शकतो आणि म्हशीचे शेण गांडूळ खतासाठी एक योग्य शेण म्हणून ओळखले जाते. गांडूळ खतासाठी आपण पूर्णपणे ताजं शेण देखील वापरलं नाही पाहिजे व पूर्णपणे कुजलेले शेण देखील वापरलं नाही पाहिजे. म्हशीचे शेण घेताना कमीत कमी 15 ते 20 दिवस जुनं शेण आपण घेऊन 2 महिन्याच्या आतील शेण आपण घेणार आहोत. आपलं गांडूळ खत प्रकल्प जर मोठा असेल तर आपण म्हशीचे शेण हे विकत देखील घेऊ शकतो. शेण घेतल्यानंतर आपल्याला ते शेण बेड्समध्ये पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे. पसरून झाल्यानंतर आपल्याला त्या शेणावर साधारणपणे 2 ते 3 दिवस 100 लिटर इतकं पाणी मारायचं आहे व ते शेण खत आपल्याला गार करायचं आहे. 15 ते 25च्या आसपास आपल्याला त्या शेणाचं टेम्परेचर हे ठेवायचं आहे. जास्त गरमही नाही व जास्त थंडही नाही असं आपल्याला त्या शेणाचं वातावरण टेम्परेचर तापमान ठेवायचं आहे आणि यानंतर आपण त्यात गांडूळ टाकणार आहोत. तर आता बघूयात गांडूळ खतासाठी कोणत्या प्रकारचा गांडूळ घ्यावा. तर मित्रांनो, गांडुळासाठी खूप प्रकारची गांडुळांच्या जाती आहेत. त्यापैकी आयसेनिया फ्युरिडा ही गांडुळाची
प्रामुख्याने वापरले जाणारे जात आहे. कारण हे गांडूळ शेण जास्त जलद गतीने खातात, जेणेकरून एक दाणेदार गांडूळ खत तयार होतं. तर आपण ही आयसिनिया फोएटाटा ही गांडूळसुद्धा शेणामध्ये घालू शकतो. तर आता बघूयात गांडूळ खतासाठी पाण्याचं नियोजन कसं करायचं. तर मित्रांनो, साधारणपणे आपण एका बेडमध्ये 5 किलोच्या आसपास गांडूळ सोडू शकतो. एका गांडूळ शेणात टाकल्यानंतर आता आपल्याला पाण्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जर पाणी जास्त प्रमाणात वापरलं तर त्यामुळे शेणातील गांडूळाची हालचाल होत नाही व ती गांडुळे मरून जातात. त्यामुळे पाण्याचं नियोजन हे योग्य असायला पाहिजे. पाण्याचे नियोजन हे आपल्याला फक्त 15 दिवसासाठीच करायचं आहे. आपण दररोज 15 ते 20 लिटर पाणी मारू शकतो. ते आपण आवश्यकतेनुसार आपल्याला त्या शेणाला पाणी घालायचं आहे. एकदा खत तयार होण्यास सुरुवात झाली की आपल्याला त्या खताला पाणी घालायचं नाही. आणि जर आपण पाणी घातलं तर ते खत पुन्हा शेणात मिसळून व परत गांडूळ खत नाही. त्यामुळे पाण्याचं नियोजन हे चांगलं केले पाहिजे. तर आता बघूया गांडूळ खत तयार करण्यासाठी किती वेळ लागतो. तर गांडूळ खत तयार होण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 दिवसांचा कालावधी हा लागत असतो. आपलं गांडूळ खत तयार झालं आहे की नाही हे आपण कसं ओळखू शकतो. तर जेव्हा बेडवरती त्या शेणाचे चहा पावडर इतक्या लहान आकाराचे दाणे तयार होतील तेव्हा आपण समजू शकतो की आपलं गांडूळ खत हे तयार झाले आहे. तसेच त्या शेणामधनं एक उग्र वास किंवा कोणत्याही प्रकारचा वास नसल्यास हे आपण समजू शकतो की आपलं गांडूळ खत हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. गांडूळ खत आपण लगेचच नाही खाणार. आपण कधी एक वरच्या खताचा वर आधी हलवून घेणार आहोत आणि एक दिवस तसंच ठेवणार, जेणेकरून वरचे सगळे गांडूळ खाली जातील. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी तो हलवलेला थर काढून घेणार आणि अजून काही दिवस दुसरा गांडूळ खताचा थर होण्यासाठी वेळ देणार. तसं पाहायला गेलं तर एक बेड पूर्णपणे रिकामा होण्यासाठी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधीला हा लागत असतो. तर जेव्हा आपण गांडूळ खताचा पहिला एक थर काढून घेतो तर तेव्हा सर्वप्रथम आपल्याला तो सगळा काढलेला थर 1-2 दिवस उन्हामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर चहा पावडर इतकं बारीक चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाजारामध्ये विक्रीसाठी काढायचा आहे. तर आता बघूयात गांडूळ खताची किंमत. शेतकरी मित्रांनो, जवळपास 1.5 टन गांडूळ खत शेणखतापासून जवळजवळ 1200 किलोपर्यंत गांडूळ खत पर्यंत असते, ज्याचे भाव मार्केटमध्ये 8 ते 10 रुपये किलो प्रतिप्रमाणे आहे, जे की क्विंटलला आपल्याला 800 ते 900 रुपये आरामाने भेटतात. त्यामुळे एका बेडपासून आपल्याला जवळपास 45 दिवसामध्ये 2050 ते 2500 रुपयेपर्यंत नफा हा होत असतो. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.